ठिकाणी जाऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवणं, शिवाय वेगवेगळ्या संस्थांमध्ये पदाधिकारी असणं म्हणजे काय तर त्या स्वतः तिथे काम करतात आणि सर्वांना मिळून घेऊन काम करणं, सर्वांना काम करायलाही प्रोत्साहन देणं, स्वतःही काम करणं, अशा पद्धतीने समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे, आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे ह्या वृत्तीने त्या आपलं सामाजिक काम करत असतात आणि त्या कामातूनच त्यांनी अनेक कार्य केलेले आहेत, त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत आणि आज त्यांना मोंडे सरांतर्फे कमल प्रोडक्शनतर्फे सन्मान दिलेला जात आहे, सामाजिक पुरस्कार, आणि त्यांचा सन्मान करताना आनंद होत आहे. विजयाताई आपलं मनोगत व्यक्त करतात. जय ज्योती जय क्रांती. माझं नाव सौ जया जाधव. मी व्यासपीठावरील मान्यवर आणि विशेषतः मोंडे सर यांचा आभार मानते की आम्हाला पुढच्या कामासाठी प्रोत्साहित केले. बरेच पुरस्कार मिळतात, आपण बरेच काम करतो, पण असा इथे आज कसाला जो पुरस्कार मिळतो आहे तो आम्हाला पुढच्या कामासाठी ऊर्जा मिळवून देत आहे. तर मी जे काम करते मी तुम्हाला सांगते. आम्ही वधूवर मंडळ चालवतो, शिवाय शैक्षणिक काम करते. मी 30 वर्षापासून प्रायव्हेट ट्युशन देत असते. त्याच्यात मी नेपाळी मुलांना 10 वर्ष फ्रीमध्ये शिकवलेलं आहे. अजून सांगता येईल की शैक्षणिक कामे करते मी. आणि आता गुड टच बॅड टच, आता जी मुलीविषयी चालली, पुण्याची गोष्ट झाली, मुंबईची गोष्ट झाली, आम्ही डॉक्टर्स घेऊन शाळेमध्ये जातो, त्यांचं समुपदेशन करत असतो, अशा बऱ्याच गोष्टी करत असतो. आम्ही वृद्धाश्रममध्ये जातो. वृद्धाश्रममध्ये बी आता कशी कंडिशन आहे ते आपल्याला माहीतच आहे. तर त्यांना आम्ही त्यांच्याशी हितगुज करतो, तिथे गाणे म्हणतो, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतो. अजून सांगता येईल की गंगेवर, नाशिकच्या गंगेवर आम्ही दिवाळीसाठी त्या गरीब मुलांना कपडे वाटप करतो, फळे वाटप करतो, फराळाचं देतो, अशी विविध कामं आम्ही करत असतो. तर एवढंच मी बोलते, कारण वेळ झालेली अजून 3